सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। अनेक नेत्यांच्या वीरांच्या बलिदानामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। भारतात संविधान अस्तित्वात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्ष 18 महिने 17 दिवस परिश्रम करून भारताचं संविधान समृद्ध तयार झालं। संविधानामुळे भारतात समता प्रस्थापित झाली। भारतीयांना समान हक्क मिळाले। भारताचा राज्यकारभार एका बंधनात राहून चालू लागला, पण आज आमचा भारत आहे तिथंच राहिला। आणि याचं महत्त्वाचं आणि मुख्याचं कारण म्हणजे आपण सर्व तमाम भारतीय। भारतात संविधान लागू झाले खरं, भारतात नियम आले खरं, पण आज आमचा भारतीय आहे तिथंच राहिला। आणि याचं लांबचं नाही, भारतात संविधान आले खरं, पण आजचाच भारतीय संविधानाप्रमाणे वागताना दिसून येत नाही, त्याचे पालन करताना दिसून येत नाही। आणि याचं लांबचं नाही, आपल्या जवळचंच उदाहरण म्हणजे बीड आणि बीड मधील सरपंचाची हत्या। भारतात प्रचंड प्रमाणात वाढलेला भ्रष्टाचार आणि सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेला आणि त्याचंच अनुकरण करत चाललेला आजचा समाज। या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे आजच्या भारताची अधोगती। आणि इथंच व्यासपीठाला एक विषय मिळतो। नमस्कार, मी प्रतीक्षा भोगील आजच्या प्रजासत्ताक दिनी आपल्या समोर विषय मांडते, आजचा भारत अधोगतीकडे। तर आजचा भारत अधोगतीकडे चाललाय म्हणजे नेमका कसा चाललाय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर याची महत्वाची 2 कारणं म्हणजे भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया। आज भारत मातेला आपल्याशी बोलायचे, मनातील दुःख आता तिला सांगायचे। आज भारत मातेला आपल्याशी बोलायचे, मनातील दुःख आता तिला सांगायचे। अन्यायाच्या, अत्याचारांच्या, भ्रष्टाचाराचे मिळून सागर दुःखाचे कोणाचे भले व्हायचे, मिळून सागर दुःखाचे कोणाचे भले व्हायचे। काय असेल हा कलयुगातला मानवतेतल्या मनामनातला, काय असेल हा कलयुगातला मानवतेतल्या मनामनातला। तर सर्वप्रथम भारताच्या अधोगतीचा महत्त्वाचा आणि मुख्य मुद्दा सांगावासा वाटतो आणि तो म्हणजे भ्रष्टाचार। बंधुकरक्षकांची पनवेल भक्ष आम्हा, बंधुकरक्षकांची पनवेल भक्ष आम्हा। झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही, झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही। माझाच देश आता माझ्यात राहत नाही, माझाच देश आता माझ्यात राहत नाही। आणि आता महत्वाचं आणि मुख्याचं कारण म्हणजे भ्रष्टाचार। भ्रष्टाचार म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंतची सर्वांचीच ख्याती ऐकायला मिळते। कलयुगाच्या जीवनाच्या मूल्यांची पायमल्ली करणे म्हणजेच भ्रष्टाचार। हा भ्रष्टाचार आपल्या देशात आला तरी कुठून हाच प्रश्न पडतो। खरंच सांगायचे झाले तर माणसाचं चैनीचे जीवन जगण्याच्या आणि उपभोगीचे जीवन जगण्याच्या लालसेतून हा भ्रष्टाचार आपल्या देशात आला असावा असे मला वाटते। प्रतिमंडलम गते शंशीय सायंततिष्ठनम संतप्ती पुत्र बहुतके। या सुजाणवणीतून पूर्वजांनी आपल्याला भ्रष्टाचार रूपी राक्षसाची माहिती दिलेली आहे, भ्रष्टाचार रूपी राक्षसाची माहिती दिली आहे। ज्या देशात शिवरायांसारखे राजे होऊन गेले, मोहनदास करमचंद गांधी सारखे महात्मे होऊन गेले आणि राणी लक्ष्मीबाई सारखे एक धाडसी राणी होऊन गेल्या, त्याच भारतात आज भ्रष्टाचार नावाचा राक्षस जन्माला आलाय। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि भ्रष्टाचाराचे महत्वाचे आणि मुख्याचे कारण म्हणजे सोशल मीडिया। फक्त जागच्या बातम्या दाखवून आणि त्याची पब्लिसिटी करून भ्रष्टाचार कमी होत नाही, तर तो कमी करण्याची जिद्द आपल्या मनामध्ये हवी, तर तो कमी करण्याची जिद्द आपल्या मनामध्ये हवी। शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती। देव देशा धर्मापायी प्राण घेतले हाती, देव देशा धर्मापायी प्राण घेतले हाती अशी म्हणणारी युवा पिढी जेव्हा झिंगाट मनात सैराट होते आणि ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा तिला 3G 4G 5G हे महत्वाचे वाटू लागतात, तेव्हा खरंच प्रश्न पडतो की या भारतात शिवरायांचे मावळे जिवंत आहेत का? तेव्हा खरंच प्रश्न पडतो या भारतात शिवरायांचे मावळे जिवंत आहेत का? मी फक्त शिवरायांचा मावळा, शिवरायांचा भक्त म्हणून चालत नाही, तर त्यांचे गुण आपल्या अंगी रुजवावे लागतात। पण ते गुण आपल्या अंगी रुजवण्यापेक्षा
आजचाच युवक मला सोशल मीडियामध्ये चॅटिंग करताना, ट्विटरचे ट्विट ऐकताना आणि इन्स्टाच्या स्टोऱ्या बनवण्यातच व्यस्त दिसतोय. विशेषतः मुलींना सांगायचे झाले तर सोशल मीडियाची स्टार होण्यापेक्षा, अप्सरा होण्यापेक्षा एक शिवकन्या व्हा, कारण अप्सरा तर आजकालची पेन्सिल पण आहे. आज मेरा भारत महान है या महान बनाना पडेगा हाच प्रश्न पडतो. कारण कौरव पांडवांसारखं उदीस राजासाठी हल्ली कोणी लढत बसत नाही. उती आणि आघाडी घेऊन सत्ता उपभोगतात. अपस्वीकारांशी कसं लढू हा प्रश्न पडला नाही आज कोणत्याच अर्जुनाला. आजचे अर्जुन तर मामा, काका, बाप, भाऊ यांच्याच पाठीत खंजीर खूप असतात. जर खरंच शिवरायांच्या विचाराच्या अर्जुनाने आपल्या अंगी रुजवले आणि त्या दिशेने वाटचाल केली तर मला वाटत नाही आजचा भारत प्रगतीपासून वंचित राहील. आजच्या प्रजासत्ताक दिनी भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया, आशा आहे की आजच्या प्रजासत्ताक दिनी भ्रष्टाचार आणि सोशल मीडियाची जी गीर समाजाला लागली आहे ती लवकरच नष्ट होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.